आता लग्न सराई चालू आहे आणि काठपदर साड्यांवर डिझाईन बाईला कुठली करायची हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात पडतो. तर ही जी डिझाईन बनवली ना खूप उठून खूप शोभून दिसते. खूप युनिक आहे ही डिझाईन. नक्की एकदा बनवून पहा. चला तर मग हे बघा आपल्याला अशा प्रकारची डिझाईन बनवायची आहे. तर सुरुवातीला मी काय केलंय खाली 3 इंच आणि वरती 5 इंच अशी बाहीची उंची घेतलेली आणि जसं आपल्याला शेप पाहिजे त्या पद्धतीने मी शेप देऊन घेतलेला आहे. तर हे बघा अस्तरवर शेप मी ड्रॉ केलेला आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला कापड सुलट घ्यायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण डिझाईन ड्रॉ केलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायचे आणि खाली पण टिप मारून घ्यायचे आणि डिझाईनला पण टिप मारून घ्यायचे. इथं आपण कॅनव्हास पेपर वापरत नाही आहे. विदाऊट कॅनव्हासचीच ही डिझाईन बनवणार आहे. तरी पण ही डिझाईन खूप क्लासी खूप फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. तुम्ही पाहू शकताय. आणि नंतर काय करायचं आहे टिप मारून झाल्यानंतर हे कापड उलट-सुलट करायचं आहे आणि डिझाईनचे जे टोक आहेत ते टोक बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि अगोदर टिप मारायच्या अगोदर आहे ना पूर्ण बाहीचं कापड आहे ते सेट करून घ्यायचं. हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि साधी टिप एक देऊन घ्यायची कडेने डिझाईन. म्हणजे काय होतं डिझाईनची फिनिशिंग राहते. त्यामुळं डिझाईन बनवून झाली की लगेच इथं टिप मारून घ्यायचे आणि खूप कमी वेळात होणारी आणि काठपदर साडी उठावून दिसणारी ही बाहीची डिझाईन आहे. त्यामुळं नक्की ही एकदा बनवून बघा आणि सगळ्या बाहीला ना पूर्ण टिप मारून घ्यायचे पूर्ण बाहीच्या साईडने आणि एक्स्ट्रा जे कापड राहते ते कट करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीनं एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला खाली काठाचा त्रिकोण जो आपण त्रिकोण कट झाला होता आपला पानाचा शेप होता त्याच्यापेक्षा जास्त अर्धा इंच एक्स्ट्रा मी कट करून घेतलेला आहे आणि काठ जोडून घेतलेले आहेत. जे काठाची उंची दिलेली होती ती पूर्ण नाही म्हणून मी काठाला जॉईंट दिलेला आहे. त्यामुळे व्यवस्थित काठाची उंची पण झालेली आहे. जर लॉंग बाही असेल तर आपल्याला 5च इंच बनवावं लागते बाही. त्यापेक्षा जर कमी असेल तर अजिबात छान दिसत नाही. आणि जी डिझाईन बनवली ती व्यवस्थित अशी ह्याच्यावर सेट करायची आणि ते हलू नाही म्हणून आहे ना पिनाने सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि हळूहळू टिप मारून घ्यायची. आपण अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलं होतं ना ते अर्धा इंच तसंच ठेवायचं आहे म्हणजे बाही ना परफेक्ट बसते. लूज वगैरे होत नाही. जशी आपण बाही कट केली होती त्याच पद्धतीनं बाही इथं स्टिच करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय किती फिनिशिंगमध्ये किती छान बाही बनवून झालेली आहे आणि ब्लाऊजला जोडून घ्यायचे बाही आणि बाही जोडताना ना बाहीचा मध्य काढायचा आणि मध्यातूनच स्टार्ट करायचे बाही जोडायला म्हणजे बरोबर जी डिझाईन काठाची बनवली ना ती आपली दंडावर येईल. अशा पद्धतीनं बाही पूर्ण जोडून झाली. एक टिप मारून झाल्यानंतर दुसरी टिप आपण मारून घेणार आहे. हे बघा आणि कशी वाटली ही डिझाईन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि डिझाईन कशी झाली हे नक्की सांगा. हे बघा किती छान लूक आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय. चलो बाय.